जय जिजाऊ जय शिवराय. तर मी अश्विनी आणि मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आम्ही जिंजुडे युट्यूब चॅनल वर. तर बघा आज आमचे पापड करायचे म्हणजे पूर्ण झालेले आहे. तर आम्ही उडदाचे डाळीचे पापड करीत होतो. काल आणि परवा दिवशी पण केले आणि आज थोडेसे राहिले ते मग आज करून झाले बघा. आणि आज आंबट पण आलेले आता. त्याच्या डाळीचे पापडच राहिलेत खरं आणि शेवाळ्या पण राहिलेल्या आपल्या. तर बाकीचं जे वाळवणीचे पदार्थ होते ते अगोदरच केले जेव्हा काम नव्हतं तेव्हा. आणि मध्ये थोडं बाजरीचं त्याचं होतं ते पण झालेले बघा. आणि इकडं उडदाचे पापड वाळत पण घातलेले बघा. सगळे पापड करून झाले आणि मग थोडस म्हणजे उन्हामध्ये नाही वाळू घालावं लागत. तर फॅन खाली बघा सकाळी ठेवलेले एकदम मस्त असे आपले पापड वाळले. पण मग संध्याकाळच्या वेळेला कवळं ऊन राहतं का तेव्हा पण थोडेसे उन्हामध्ये ठेवायचे. सकाळी पण ठेवले पण भारी पापड वाळत येत. संध्याकाळच्या टायमाला कसं घरावर ठेवले ना तर लाटण सुद्धा नाही त्याची. तो अशी किती त्या बांध मानली ग. मी नाही बांधली बाई तिनेच बांधली ती. हा ना बाय म्हणते ती घराला दुसरं सुटलं नाही. अरे पण घराला दिवस 2 दिवस झाले तर ती गाठून सुटाना ना. 2 दिवस झाले मला येऊन तरी पण सुटणार नाही. त्यांना वाटलं लय मेहनतीने बनवलेलं आहे पडल्या बिडल्या नाही पाहिजे रस्त्याने. आनंद पहिले कस खूप बांधून दिलं पाय ना बघा. कविताची मम्मीने त्यांनी आम्हाला यंदा कसं कुरड्या करायच्या नव्हत्या. अजून आता घराची तर वास्तुशांती काही झालेली नाहीये त्याच्यामुळं चालत नाही म्हणते. त्याच्यामुळं मस्त अशा कुरड्या पण बनवून दिल्या आपल्याला. पायाच फुलडा आहे. पायाच्या आहे का एकदम हातात स्वराच्या आशीर्वाद बरं का. आणि बघा ना तुम्ही किती मस्त अशी बारीक तार आहे एकदम छान आहे बरं कुरड्या. आणि जेवढी बारीक तार असेल तेवढी कुरडे मस्त फुगत आहे ना. कुरड्या पण किती नाजूक 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 छोटे छोटे आहे. छोटे आहे ना मस्त आहे. किती पायऱ्याच्या द्या. 1.5 पायलीच्या. 1.5 पायलीच्या आहे का एवढ्यात आपल्याला कितकं होतील. मागच्या वर्षीच्या बी आपल्या बऱ्याच. शुद्धा तुला खायची कुरडे आहे. तुला कुरडे खायची नको नको आपण तळून काढू बरं का. मग काय बरं का संध्याकाळी तळून करू. हो ना कशा कुठं त्या आता काय करू एकदा डब्यात भरून ठेवू डब्यात घसून काढते मी एकदा. सर चला आता मम्मी त्यांचं चाललेलं आहे बघा इकडं. आपल्या शेवया करायच्या आहे आणि शेवयासाठी ते घरा ते राहतं म्हणजे त्याच्यातलं पाकडायचं काय का मी आवाज खायचा आवाज काय म्हणून राहिले मम्मीला. काय म्हणून राहिले शिव आई कुठे आहे. त्याला घे पिल्लू लहान नाही इकडं आणून झोकाले थोडा वेळ. आज वारा पण मस्त आहे. हा ना बघा इकडं शिंगीच्या आत्याचं आणि मम्मीचं काय चाललेलं आहे. घरा तयार करायचं चालू घरा त्यांचं. तयार करायचं ते कसं पाणी लावलं गव्हाला आणि वैजगाव ते करून ठेवलं होतं पण इतकं वारण ते होतं आज जरा तरी बी वार आहेच ना मम्मी. मग ते करावंच लागणार आहे की नाही. आणि त्याला एवढं म्हणजे एकदम बारीक वार लागत झुरळक. आणि मम्मी आपण फॅन खाली बी करतो नी फॅनच्या पुढे बी होता ना. हा ना मग टेबल फॅन लागत त्याला. आपला टेबल फॅन मोडला ना हा ना नाही तर मग त्याच्या खाली तर पुढं मस्त होत. हा ना मग किती फोलकट ते काढलं तरी बी तामरातीच आहे ना. पण मग ओरिजिनल कराय नाही. हा ना मग त्याच्यामधलं म्हणजे निघाल ना गावात. हे काय निघून हा ना ती काय बुसकट गंज निघत. हा का याच्यात काहीच नाही ना आता. हा ना मग ताण ए सोन्या आणून घेऊन ये ना. खडे मम्मी आता हे पिठन रवा दोन्ही सारखाच लागता का. समजा आता पीठ जेवढं असलं त्या कमी जर जास्त तर मग तरी बी चालत बरोबरच लागतं दोन्ही. कोणी कोणी डायरेक्ट नुसतं मैदा आणि ते बी देत ना पण त्याच्याकडे खास नाही होत आहे ना. गरा मैदा हा नाही नाही नुसतं कोणी मैदा आणि नुसतं हे बी देतं का मम्मी गरा कायच्या. हा ना हा आता आपल्याकडे सोऱ्या नाही ना नाही तर आपण घरीच केल्या असत्या पहिल्यांदा. काय असं अगं नको ना ते वार चांगलं वार तर काही. हा चला आपण काही हे करू चला तिकडं. हा इटाबाई चला आम्ही इटाबाई करतो. तर उन्हाच्या घरी मम्मी त्यांचं चाललेलं आहे शेवायचं जे घरात आहे उकनायचं
आणि गरा ते पिठातून म्हणजे आम्ही कालच काढून ठेवलेला होता आणि मग थोडस वारं सुटलं तर मग मम्मी त्या गरा आम्ही नीट करून घेतो आते आणि मम्मी चाललेलं आहे गरा नीट करून घ्यायचं. आणि ऊन पडलेलं आहे बघा आज भरपूर ऊन पण आहे तर आभाळ आलेल्यामुळं ऊन जास्त चिरकत. तर शंभूच्या पप्पाचं चाललं बघा कैरी तोडून आणायची झाडावरून. तर आंब्यावर गेलेले आहे आणि आज मग सगळ्यांचं म्हणणं झालं मस्त अशी कैरी सरबत बनव म्हणून. सापडली का नाही? सापडली का? दमन या खाली. बघा मी असं मस्त असं झटपट बनवणार कैरी सरबत बनणार आहे. बघा मस्त अशा आंब्याच्या 2 कैऱ्या पण तोडून आणलेल्या आहे आणि गावरान आंबा आहे थोडासा आंबट आणि आंबटच कैरीला आधी कैरी सरबतला. तर 2 कैऱ्या आणलेल्या आहे. एका जगामध्ये मस्त गार पाणी घेतलं थंड आणि किसणी घेतली बघा. तर आपल्याला एकदा कैरी किसून घ्यायची. खरं म्हणजे कैरी सरबत मला पण माहित नव्हतं पण जेव्हा आम्ही मामाच्या घरी जायचो उन्हाळ्यात सुट्टीत तिथं माझ्या मामाच्या मुलींनी त्या बनवायच्या कैरी सरबत आणि खरं म्हणजे इतकी टेस्टिंग आहे ना भारी लागत आणि एकदम म्हणजे झटपट होणारे सरबत आहे. तर बघा मस्त कैरी किसून घेतली आणि 1.5 कैरी किसली म्हणजे आंबट पण झालं पाहिजे आपलं कैरी सरबत मस्त आंबट गोड. आणि जे थंड पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये साखर टाकून घ्यायची आता. जे आपली कैरी किसून घेतलेली ती आपल्याला टाकून घ्यायची पाण्यामध्ये म्हणजे आपलं कैरी सरबत मस्त आंबट गोड होईल. आणि 1 चमच्यानी बारीक चमच्यानी म्हणजे पोहे खायचे मस्त हलवून घ्यायचं म्हणजे जी साखर ती असली चांगली पगळली पाहिजे. थोडी गाबोळी ती काही त्याच्यामुळे थोडं पिवळं झालं. मँगो सारखं मग काय लय जबरदस्त लागतं. आपण यंदा केलंच नव्हतं. आपण यावेळेस आपलं कधी केलं कैरी सरबत जेव्हा आपण वावरातले कांदे काढत नव्हते तिकडं घरच्या घरी कांदे काढलेत पहा आपण 2 वर्ष झाले तेव्हा व्हिडिओ बनवला होता आपण. आम्ही लई करत मामा त्यांची देत तेव्हा. सगळे बसले कैरी सगळे मी तर ट्री घेऊन बसले. ग्लास घेऊन बसले का? कैरी सरबतच नाही झाला अजून. कधी होईल काय बसले तर आठवतं तेव्हा केलं पहा मी वावरामध्ये 2 वर्ष झाले आपण घरचे कांदे काढले उन्हाळ्याची तोडली का? हा इथलंच तोडली ना. मस्त मँगो लागत ते स्लाइस आपण ते स्लाइस नाही आणता हा. कोणाला पाणीच येतं आणि 2-3 ग्लास टेस्ट एकदम हा काही यायला लागेल. त्याला तिकडच झोप. हा काय तर मम्मी तिकडेच बसलेला आहे ना झाडाखाली मस्त. मी चप्पल पाहिजे आंबे का? आंबे 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 सरबत नाही पिसतो पण तुम्हाला शिवा आई ना आंबे असून ठेवले बाय आंबे घ्या तेच तुम्हाला देऊ राहिला. आंबे धर ते आला पा झालं नाही आद्या. आंबे खातो हा पण मग ते पाणी ना फ्रीज मध्ये नव्हतं ठेवेल ना फ्रीज मध्ये ठेवायला पाहिजे पाणी. आंबा खातो बस ए खाऊ नाही लिंबुळ्या येते लिंबुळ्या शिशी शी शी खेळायचं राहते ते खेळायचं इथं बस आपलं तुला प्यायचं का? मग शूल प्यायचं बरं का? मग शूल प्यायचं बरं का? मग शूला
किती राहिला ते सुपान करला का हा का द्या द्या आम्हाला द्या विकत आणला आणि गावात दोन तेवढंच आणला विकत पाच घेऊन कस करा माशी हो दमन 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 शू चालला होता का त्या भरला होता ना भरलं तरी आंबट नाही ती काही ना थोडी आंबट पण येते थोडी आंबट तुम्हाला आवडलं का मम्मी लिंबू सरबत आवडत नाही मम्मी लिंबू सरबत कधीच येत नाही पण मग कैरी सरबत आवडलं कैरी सरबत करीत जाऊ ना कैरी सरबत धने सरबत म्हटलं हा धनेश सरबत पण भरला होता आणि आज एकादशी हा आज नाही चालायचं शुभायला का कुठे घ्यावं लय बारीक कुठे आहे बारीक बारीक याच्या पाय सरायचे बारीक याच्या सरण करते पायाच्या मम्मी ते आपण टाकायचं का कशाची बरी आणि बारीकच तारी बारीक तारी तारी बी किती बारीक आहे हात सरायची कुरडा आहे हा ना लई दिवसापासून चाललेलं होतं म्हणजे मशीन मधून छान काढायच्या पण मग मध्ये इतके काम होते तर निवंत वेळच नव्हता आणि आज बघा पापड पण झाले तर आता उद्यापासून काही कामाने राहणार पाऊस पडूच तर पाऊस पडला का म्हणजे मग कामाला सुरुवात होईल मग शेंगदाणे फोडून ठेवू किती मोठे एक दिवस तर बियाला शेंगदाणे फोडावंच लागणार आहे मागवय पिल्लू मागवय